हॅलो हॅलो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 सुंदर
हॅलो 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 हरी जय जय राम कृष्णा जय जय Hare Jai Ram
केला जन्म वाया, नाही तरी केला जन्म वाया, नाही तरी केला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावती दुरी, करिता बरोबरी दुरावती दुरी, बरोबरी दुरावती दुरी, करिता बरोबरी दुरावती दुरी. वावाची पुरी वावरत, गावाची पुरी वावरती, गावाची पुरी वावरती. आईन लगे कमावती कारण, आईन लगे कमावती कारण, आईन लगे कमावती कारण, आईन लगे कमावती कारण. तू कामने आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावती दुरी, करिता बरोबरी दुरावती दुरी, बरोबरी दुरावती दुरी, गावाची पुरी पावाची, गावाची पुरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला.
नमो विठ्ठलाराधया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, बाबाजी सद्गुरुला सद्गुरा,
दुसरे चरण नंदाईला दुसरे चरण नंदाईला जन्माला केला विचार बाबाजी जयाची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरु संते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा गरुडधरा दयाळा प्राप्तस्थळी आणि प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा असून उपदेश पर प्रकरणातील आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या 3 चरणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करताय. सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावशी दोरी भावाची ये पुरी वाहवसे काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची विठ्ठल 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 अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपल्या सर्वांना, बाबांनो आपण विठ्ठलाला भजा पांडुरंगाला भजा सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. बरं आपण नाही त्यांचं ऐकलं तर आपलं काय होणार? आपला जन्म काय झाला? वाया गेला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. बरं अजून काय सांगितलं? आपला जन्म का वायाला जातो? कारण आपण त्यांचं ऐकत नाही. मग आपण करतो काय? आपण संसार प्रपंचामध्ये गुंतलेलो आहोत. करिता बरोबर आणि संसाराचे आपल्याला बराबरी करावं लागतात. आता आपण चिंतनामध्ये वेगवेगळे त्याचे उदाहरणं बघणार आहे की जन्मल्यापासून मरेपर्यंत जे वेगवेगळे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला संसाराची कशी रीतीने बराबरी करावी लागते. आणि याच्यातच आपला काय चाललाय? टाइम इन्व्हेस्ट होत चाललेला आहे. आणि जसजसा टाइम इन्व्हेस्ट होत जात आहे त्यानंतर मग आपल्या असं ध्यानात येणार की आता फार मोठा टाइम लॉग झालेला आहे, मधामध्ये फार मोठा गॅप पडलेला आहे. करिता बरोबरी दुरावशी दोरी. आणि नंतर मग एवढं संपल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला जो भेटलेला आहे त्याचं सार्थक होणार नाही. एकदा हा मनुष्य देह गेला, जाळला, मेला, हे शरीर आपल्याला सोडून गेलं. शरीरातली आत्मा आणि शरीर हे एकापासून विभक्त झाले. मग मात्र मागं फिरून पाहता येत नाही, इच्छा असून सुद्धा नसून सुद्धा. मग काय होणार? मग जे जे आपण काही कर्म वगैरे केले असेल त्याच्यानुसार लंब्या सफरसाठी मोठ्या प्रवासासाठी आपण निघून जाणार. सांगता येणार नाही तिथं तुम्ही आम्ही सोबत राहू नाही राहू सांगता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा जितकं तुम्ही संसाराचं करत जाता किंवा नामस्मरण सोडून जेवढं तुम्ही काही करता ते सर्व व्यर्थ आहे. गाची तरी एक विठ्ठलाची गाय नाही तरी राहे तू उगा. हो पण ठीक आहे, तुम्ही आम्ही प्रपंच करतोय हरकत नाही, पण त्या मधामध्ये सुद्धा आपल्याला मध्यात काही वाटा सांगितलेला आहे. मग ज्यावेळेस आपल्याला असं पडतं की आपण करू शकतो परमार्थ, आपण सेवा करू शकतो, आपण आपली धन्यता प्राप्त करू शकतो या जीवनाची, त्यावेळेस लोकांनी कुतूहलतेने विचारलं, तुकोबाराय तुम्ही सांगितलं आम्हाला पटलं, पण मग याच्यासाठी काय करावं लागेल? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, खोटं सांगत नाही. तुम्हाला मी जर सांगितलं तर विश्वास बसणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी पंढरीच परमात्माची शपथ घेऊन सांगितलं की मी जे सांगतो ते खोटं नाही बरं का, खरं आहे. बरं काय सांगतो मी हे सांगतो की काहीच लागत नाही. मग काय लागत? अरे वा बरं म्हणतं काहीच लागत नाही तर, पण मात्र एक भाव लागतो, श्रद्धा लागतो. ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये हा भाव निर्माण होईल बस त्याच वेळेस तुम्ही पंढरीच परमात्म्याच्या चरणाची प्राप्ती करू शकणार.
किंबहुना आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करू शकतात, हे मी ठोकपणे सांगतो. असा प्रतिपाद्य विषय जगद्गुरु तुकोबराय आपल्या समोर मांडताय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांसमोर सादर केलेला आहे. आज माझ्यासाठी फार मोठा योगायोग आहे. थोडं चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जरा 2 टप्पे घेऊया. एक म्हणजे 1 मिनिटाच्या आतमध्ये परिहार आणि दुसरा म्हणजे एक आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आहे, त्याविषयी मी आता सांगतच आहे. एकदा भजन करा. विठ्ठल परिहार म्हणजे असा की ह्या परिसरामध्ये माझा संबंध 3 वर्षापूर्वी आला होता. हाच टाइम होता, मी राहायला रेल्वे स्टेशनला आहे सोननगरला. इथलं कीर्तनाचा मला आवाज ऐकू आला आणि 4 वर्षापासून काय झालं म्हणजे अंगात वारं भरलंय माझ्या परमार्थाविषयी किंवा आपलं भजन असेल जे काय असेल ते. हो, कुठं मी आवाज ऐकला तर करमतच नाही. त्या आवाजाच्या दिशेने मी येत होतो. मग नंतर इथं बारण महाराज भेटले, बसलेले होते इथं, त्यांचे विद्यार्थी होते. दुसऱ्या दिवशीपासून मी कंटिन्यू यायला सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशी उभा राहायला गेलो. तोपर्यंत माझे 10-12 कीर्तन झाले होते. तरी पण नवीनच प्रवास होता. 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी वर्षी सुद्धा आलं म्हणजे 2 वर्षापूर्वी. नंतर मागच्या वर्षी तर त्यांना काय भावलं काय माहीत, बिचाऱ्यांना काय दिसलं माझ्यामध्ये, त्यांनी सेवा दिली. यंदाही त्यांनी कंटिन्यू सेवा केली. इथले भरपूर मंडळी माझ्यावर प्रेम करतात. वरना मुझमें तो ऐसी कोई खास बात नाही आहे, हे तुमचं मोठेपण आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून मला परत एकदा इथे सेवा भेटत आहे. आपले हे जे स्वामी समर्थ महाराजांचं जे ट्रस्ट आहे त्यातलं, आता एक नावं घेत नाही कारण प्रत्येकजण माझ्या याच्यातलं काय आहे आवडीचं व्यक्ती झालेला आहे. आवडीचं म्हणजे नाव भरपूर जण आहे याच्यामध्ये. स्त्रियाही असू द्या आणि पुरुषही दोन्हीही असू द्या. यांच्या माध्यमातून मला सेवा आज इथं मिळालेली आहे आणि तुमच्या सर्वांची सेवा करण्याचा योग आला आहे. त्यामुळे मी या सर्वांचे खूप ऋणी राहू इच्छितो आणि त्यांच्या ऋणातच राहावं असं वाटतं, निघू वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल. मागच्या वर्षीपासून योगायोग येऊ राहिला आहे. कीर्तन पण रामेश्वर महाराजांचं आहे आणि यजमान सुद्धा रामेश्वर महाराजांचे नावकरीच आहे. हे मागच्या वर्षीपासून समीकरण जुळलं, योगायोग आहे. त्याच्यामध्ये असं काही कोणी काही असं मुद्दाम घडून आलं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या सर्वांना एक 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली द्यायची. काल आपले रामनगर जवळ उटवत या पवित्र ठिकाणी चैतन्यपुरी बाबा यांचे पट्ट शिष्य म्हणा, कृपा पात्र शिष्य म्हणा, जयदेवपुरी बाबा यांचं काल पावणे 12 वाजता देहावसन झालेलं आहे. आज त्यांचं समाधी हे होतं सोहळा. तर त्यांच्या प्रति श्रद्धांजली देण्यासाठी आपण कृपया सर्वांनी 2 मिनिटं उभं राहावे.
पंढरीनाथ भगवान बसा सर्व. बाबांविषयी जयदेवपुरी बाबांविषयी जे त्यांचे अनुभव आहे, दृष्टांत आहे, जे त्यांचे भक्तजनांना अनुभव आले सांगण्यासारखे खूप काही आहे. आपल्या परिचितच असलेले भुंबर महाराज सुद्धा त्याच भागातले आहेत. बारण महाराजांचंही तिथं बऱ्याचदा जाणं होतं, सर्वांना ते माहीत आहे. फक्त माझाच कमी संपर्क राहिला होता. असं हे आमचं दुर्भाग्य म्हणा. सगळ्याच गोष्टी काही भाग्याशिवाय घेता येत नाही. विठ्ठल विठ्ठल अभंगाची सुरुवातच जगद्गुरु तुकोबराय सांगतो या शब्दांनी करतात. थोडं इको कमी करा. सांगतो सांगतो मग 2-3 प्रश्न सहज आपल्या मनामध्ये तरळून जातात की सांगतो 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 हे हा प्रकार नेमका काय? सांगतो म्हणजे नेमकं कोण सांगतो? सांगणार म्हणजे कोणाला सांगणार? हा झाला एक मुद्दा. बरं, दुसरा एक मुद्दा आहे की ते जे सांगितलेलं आहे ते हितच आहे का? दुसरी गोष्ट करण्यायोग्य आहे का? या 2-3 काही प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या चिंतनाच्या माध्यमातून पाहायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय लोकांना सांगतात की भजारे विठ्ठला. मग मला सांगा, तुम्ही लोकांनी आधी विचारलं का त्यांना तुकोबराय आमच्या कल्याणाचं साधन काय आहे? मग जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. त्यांनी लोकांना उपदेश केला, साहजिकच आहे. पण इथं लोकांच्या असं ध्यानात आलं की न विचारता सुद्धा त्यांनी यांना उपदेश केला. न विचारता सुद्धा उपदेश केला. मग याच्यामधून प्रश्न असा निर्माण होतो की नेमका हा अर्थ काय? तर याच्यासाठी एक शास्त्र असतं की काही गोष्टी ह्या विचारल्या तरच सांगावं. काही गोष्टी ह्या विचारल्या तरच सांगावं. काही गोष्टी ह्या विचारल्या तरीही सांगू नये. आणि काही गोष्टी ह्या नाही विचारल्या तरीही सांगावं. ह्याच्यावर थोडंसं आपण चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगदी पटपट पटपट ह्या 2-3 मुद्द्यावर घेणार, मग आपण अजून सविस्तर पुढे निघून जाणार. पहिला मुद्दा आपण घेतो की शास्त्र असं सांगतंय की काही विचारलं तर सांगावं, काही विचारलं तरी सांगू नये, काही नाही विचारलं तरी सांगावं. पण हे करण्यासाठी शास्त्र वापरायचं कुठं हाही महत्वाचा उद्देश आहे. कारण शास्त्र वापरायचं कुठं आणि नाही वापरायचं कुठं यालाही काय आहे? शास्त्र आहे. आणि जर हे शास्त्र जर का चुकलं तर शास्त्र सुद्धा कसं मारक ठरतं हे आपल्याला 2-3 उदाहरण, छोटे छोटे उदाहरण पटकन सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. विठ्ठल पंचतंत्रामध्ये अशी कथा आलेली आहे की त्या कथेमध्ये सांगितलेले 4 पंडित झालेले, शास्त्रीय विद्वान झालेले 4-4 जण आपली शिक्षा पूर्ण करून गावी परतत असताना मध्ये एका सरोवरावर थांबले होते. दुपारची वेळ झाली होती. त्या सरोवरात स्नानासाठी ते थांबले. स्नानावर गेले असताना तर 4पैकी 3 जण जरा बलवान होते, बलशाली होते. एक जरा माझ्यासारखाच होता, हडकुळा. तर त्याचा मधात जरा दमछाक झाली. मग ज्यावेळेस 3 जण बाहेर आले त्यावेळेस त्यांनी विचार केला की बाबा आपला काय आहे, एक सोबती, एक मित्र हा गटांगळ्या खातोय, हा नक्की मरणार आहे. मग काय करायचं? मग आता एकदाच त्या पोस्टिंगला गेल्यानंतर कधी कधी माणूस कॉमन सेन्स वापरत नाही. उगीचच अशी भीती वाटते की जर का आपण सर्वसाधारण पाहिलं गेलं तर मग एवढं शिकून आपला फायदा झाला काय? काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणे आता आपण शास्त्रीय पंडित झालो, म्हणे हो ठीक आहे. मग आता आधी आपण आपलं शास्त्र पाहणार, नंतर त्याच्यावर काय करणार, प्रतिक्रिया करणार. बरं, मग त्यांनी शास्त्र बघितलं.
आता त्यांनी जे शास्त्र बघितलं तर त्याच्यामध्ये प्रत्यक्षात असं नव्हतं की एखादा व्यक्ती डुबत असताना काय करावं. कोणती तरी मधली एखादा त्यांना त्याच्यामधला पुरावा सापडला आणि त्याच्यानुसार त्यांनी विचार केला. त्यामध्ये आलं होतं की अर्धम तेजिती पंडित आहात. याचा अर्थ असा होतो की एखादी वस्तू जर समूळपणे नष्ट होत असेल तर थोडी का होईना आपल्या उपयोगाला ती आली पाहिजे. त्यांनी विचार केला हा आपला मित्र कायमचा जाणार आहे आता, मग याच्यापेक्षा याच्या घरी काहीतरी याचा एखादा बॉडी पार्ट तरी घेऊन जाऊ. ते गेले पाण्यामध्ये एक जण पोहत गेलं, तलवार घेतली त्याचं मुंडकं कापून बरेच सांगा. आता हे शास्त्र आहे, एखादी वस्तू नष्ट होत असेल थोडी का होईना, हा हे शास्त्र आहे. पण हे शास्त्र चुकीच्या ठिकाणी लावलं म्हणजे मारक ठरलेलं आहे. पण आता अर्धम त्याची ती पंडिता म्हणजे कुठं वापरावं हे शास्त्र. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला पायाला व्रण नावाचा रोग झाला, तो पायाच्या अंगठ्यापासून वर 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 बॉडी पार्ट्स सरकत जातो. अंगठ्यापासून झाला तर डायग्नोसिस झालं, डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणे की एक्सरे काढला, हे बघा म्हणे हा व्रण नावाचा रोग आहे आणि हा हळूहळू पंजापासून तुमच्या गुडघ्यापर्यंत जाणार. तर त्यासाठी तुम्हाला सध्याच्या घडीला प्रायमरी स्टेजवर आहे, हा सध्याच्या घडीला तुम्हाला काय करावं लागणार आहे, अंगुठ्यापासून तोडणं. कसं तोडता डॉक्टर साहेब, अंगुठा आहे नका तोड. गेले दुसऱ्या वर्षी आले, आजार तुमचा गुडघ्यापर्यंत गेला. गुडघ्यापर्यंत गेल्यानंतर मग डॉक्टरनी पुन्हा सांगितलं हे बघा आजार बळकवत आहे, गुडघ्यापर्यंत गेला, आता मात्र तुम्हाला गुडघ्यापासून पाय काढावा लागणार. खाली तुम्ही लाकडाचा पाय लावा नका लावू, काठ्याने चला तरी चालतं. म्हणजे कसं काढतं नका काढू, नीट ध्यानात धरा. या वर्षी जर का तुम्ही गुडघ्यापासून पाय काढला नाही तर तुमचं फर्र इथूनच काढून टाकलं, म्हणजे माकड हाडापासून तुमचा पूर्ण पाय काढावा लागेल. आणि त्याही वर्षी जर का तुम्ही तिथं नाही ऐकलं पुढच्या वर्षी तर मात्र तुम्हाला कायमस्वरूपी घराच्या बाहेर काढावं लागेल. म्हणजे तुमचं काय होणार, मृत्यू होऊन जाणार, आजार वाढत आहे सावध. मग अशा वेळी आपण काय करणार, आपण म्हणणार का मरू द्या काय हरकत नाही, हा नाही ना. मग अशा वेळी ते शास्त्र वापरत अर्धम तेजिती पंडित आहात. बरोबर की समूळ नष्ट होतोय ना, पण गुडघा जाऊ द्या, पाय जाऊ द्या, इच्छा नाही तशी पण नाईलाज आहे. अर्धम तेजिती पंडित हे शास्त्र आहे. बर आता हा झाला मुद्दा की त्यांनी चुकीच्या ठिकाणी वापरलं, त्यांचा एक सहकारी निघून गेला. आता हे उरले 3 जण. आता हे 3 जण उरले गावामध्ये. दुपारी स्नान करून आल्यानंतर गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये थांबल्यानंतर संध्याकाळचं वेळ होती. शेतकरी बिचारे आपले कामधंदा शेतीतून करून येतात, घरी चहा पाणी घेतात, मंदिरामध्ये दर्शनाला जातात. आणि कोणी साधू संत भेटलं तर त्यांना चहा पाणी जेवण वगैरे करण्यासाठी नेतात. त्यामध्ये छान श्लोक आहे, काय म्हणतात, अतिथेषु पूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम साधू संघ उपासिते सततम धन्य ग्रस्ताश्रमः. म्हणजे काय की बाबा दैनंदिन कामकाज करता करता जर का तुम्ही साधू संतांची सेवा केली, देवाची सेवा केली तर तुमचा जो ग्रस्ताश्रम आहे हा काय होणार, धन्य पावणार. त्यांनी त्यांना बघितलं, त्या ग्रस्ताश्रमाने जो शेतकरी आहे त्यांनी बघितलं, बटू वेश दिसतं म्हणे महाराज आपण, म्हणे हो चला म्हणे आमच्या घरी जेवायला. म्हणे ठीक आहे चला. भुका लागलंच होतं त्यांना 3 जणांना, एकटं गेलं ते खाल्लं झालं ते पहिलं. गेले घरी. आता हे का पूर्व नियोजित नव्हतं त्यांचं जेवण, जे असं ऐन टायमाला ऑन द स्पॉट ते वाढले. आता त्या दिवशी योगायोगाने थालीपीठमध्ये धपाटे बनवले होते. आजकाल त्याला रेडीमेड बनवायचे वस्तू इक्विपमेंट सुद्धा आलेले आहेत. आता ते बिचाऱ्या माता मावली शेतकऱ्याच्या लक्ष्मीला ते बनवले, आपण त्याला छिद्रे असतात मधामध्ये. ज्यावेळेस यांना ताटामध्ये वाढलं त्यांनी विचार केला की थांबा, भाकरीला छिद्र दिसत आहे, हे नवीनच प्रकार आहे, आपल्याला शास्त्र उघडून बघावं लागलं. मग त्यांनी पुन्हा शास्त्र उघडून बघितलं, त्या शास्त्रामध्ये निघलं. त्यावेळेस मी शास्त्र त्यांनी काय असं नाही की भाकरीसाठी जर का छिद्र असलं तर काय करायचं असं काही त्यांना सापड नाही. पण कुठंतरी एक आपला युगो हाट होईल किंवा आपण फार शास्त्रीय पंडित आहोत हे बघण्यासाठी त्यांनी केलं. शेवटी उलटा झाला प्रकार. काय झाला, त्याच्यामध्ये त्यांना एक ओळी सापडली, काय, या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवे निश्चिंत व्हावे, माऊलीची ओळी ही त्यांना सापडली. छिद्र आहे अनर्थ, छिद्रेषु अनर्थ भवती, छिद्रेषु अनर्थ भवती. जिथं छिद्र तिथं अनर्थ आहे. उठले ना तटा गेले पुन्हा मंदिरामध्ये, उपाशी पोटी त्यांना रात्र काढावं लागेल. वास्तविक पाहता हे शास्त्रच आहे, पण त्यांनी हे चुकीच्या ठिकाणी वापर. आता हे जे आहे या लागी शतजर्जर नावे रेगोनी केवी निश्चित व्हावे हे शास्त्र आहे, पण हे शास्त्र कुठं वापरायचं, हे शास्त्र इथं वापरायचं नदी फुल भरून चालेल. तुम्हाला या पलीकडून या थडीकडून पलीकडे थडीकडे जायचंय, पण जहाजामध्ये कसं जायचं. माऊली सांगताय की जहाजात बसून जात असताना तुम्ही त्या जहाजाची ज्या नावेची त्या होडीची चौकशी करा. तिला छिद्र तर नाही ना, ती लिकेज तर नाही ना कुठे,
आणि जर का तिला छिद्र असेल 100 ठिकाणी तिला जर छिद्र असेल आणि तुम्ही तिथं बसले तर तुम्ही नदीच्या पलीकडे जाल का लगेच पलीकडे निघून जाणार नव्हे बगर टिकट्याचे गंगासागरात जाल विठ्ठल आता हे जे शास्त्र आहे हे शास्त्र हे सांगतं की चुकीच्या ठिकाणी जर शास्त्र वापरलं शास्त्र सुद्धा मारक आहे. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय लोकांना सांगतात मग कुठेतरी शास्त्राला धरून सांगतात. मग त्यांनी सांगितलं की काही गोष्टी अशा आहेत ज्या विचारल्या तरी सांगू नये नाही विचारल्या तरी सांगावे आणि एकदा विचारल्या तरीही सांगू नये. पहिला मुद्दा जर का आपण याच्यामध्ये घेतला की तुम्हाला जर विचारलं तर ही सांगू नये तरीही सांगू नये. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एक खाटीक आहे त्याला एखादी त्याच्या तावडीतून एखादी गाय सुटली आणि ती पळत सुटली आणि ती तुम्ही बघितली कत्तलखान्यातून ती पळाली तुम्ही बघितली आणि त्याने तुम्हाला विचारलं जरी तुम्ही पाहिली तरी तुम्ही सांगू नये कारण निम्मा पाप तुम्हाला लागण्याची शक्यता असते. हे झालंय त्याने विचारलं पण तुम्ही काय केलं सांगितलं नाही. बरं आता हे नेहमीच एक उदाहरण तुम्हाला देतो जे की चटकन पळत एकदा भजन करा विठ्ठल कल्पना करा तुमच्या गावामध्ये वराड आलंय. वराड आल्यानंतर त्यातले काही नवीन कार्यकर्ते असतात. ते कार्यकर्ते काय करतात बगर गंधाचं बगर माईचं दिसलं की त्यांना बरोबर ते वास येतो आणि ते विचारतात का हो आहे का कसलं की आपलं देशी विदेशी आपलं आहे का सरकार मान्य आहे असली तर सांगा. आता तुमच्या गावामध्ये ती दुकान बी असली लायसन द्या असो का नसो काय असं चोरून विकणारी असली तरी तुम्ही सांगू नये विचारलं तरी सांगू नये. हे सांगू राहिलो मी आता तुम्हाला का कारण आपल्याला जर का लग्न चांगलं पार पाडा वाटत असेल तर हे मात्र सांगा नाही. वधू वराचं नवरदेव नवरीचं वाटोळं करायचं असलं मात्र सांगितलं तरी चालतं. कारण बघा एवढी मंडळी तरळ झालेली आहे. अगदी पहिल्या याच्यामध्ये हा काय करतात पूर्ण अक्षता फेकून काय करतात संपवून टाकतात. मग उरलेल्या याच्यासाठी अक्षता आहे कुठं त्यामध्ये ब्राह्मण बुवा बऱ्याच काही गोष्टी आपले उपदेश करीत असतात पण आपलं ध्यान नसतं. काय म्हणतात ब्राह्मण बुवा आता सावधान घटिका संपूर्ण आली भरून. अरे आता सावध होण्याची वेळ आली आहे. दोन्हीही कुळातले पितर वर आकाशामध्ये एकत्र आलेले आहे. तुमचा सोहळा पाहत आहे तुम्ही आता सावध व्हा. अजून काय सांगतात नादा सौख्य भरे तरी न विसरा धर्म सवे आचरा. धर्माने वागण्याची वेळ आली आणि धर्माने तुम्ही काय करा तुमचं जीवन व्यतीत करा. पण हे होईल केव्हा ज्यावेळेस आपण त्या मंडळींना सांगणार नाही आणि यांचं लग्न काय होणार सुरळीत पार पडणार. विठ्ठल विठ्ठल हे मी याच्यासाठी सांगितलं की विचारलं तरीही सांगू नये. याच्यासाठी शास्त्र आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी लोकांना सांगितलं त्याच्या संदर्भातच आहोत आपण. सांगतो तुम्हाला बाजारे विठ्ठल त्याच्या संदर्भातच आहे आपण बाजूला जात नाहीये. दुसरं तुम्हाला विचारलंय की नाही विचारलं तरी सांगावं. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय नाही विचारलं तरी सांगावं. यामध्ये दोन दृष्टांत दिलेलं आहे. एक ना ती भागवतामध्ये उद्धवानी भगवान परमात्म्याशी झालेला संवाद आणि तुलसीदास संत तुलसीदासांनी रामायणामध्ये वर्णन केलं आहे. हे एकदम अगदी कमी वेळा सांगतो वर्णन करून सांगतो. भजन करा विठ्ठल एकनाथी भागवतामध्ये उद्धवजी म्हणतात भगवंता हे जगाचा उद्धार करा असं तुला वाटत नाही का म्हणे नाही. बर आणि मी एक गोष्ट सांगतो म्हणे सांगा भगवान परमात्मा मी हे जो टोन धरलाय तुम्हाला असं वाटतं मग स्वतः टाइमपास चालली काय कोण त्यांच्या दोघांची गोष्ट नाही. गोष्ट म्हणजे टाइमपास नाही. उद्धवजी म्हणतात भगवंता तुम्हाला वाटतं ह्या जगाचा उद्धार वाटतं पण तुम्ही करत नाही म्हणे नाही. बर का बरं म्हणे ती मला बसत नाही. बरोबर आहे एवढंच म्हणणं आहे ना. हो म्हणे कथा सांगतो ऐक. उद्धवजी भगवंताला कथा सांगतात. काय सांगतात उद्धवजी म्हणतात एक गाव होतं म्हणे बरं तिथे एक आंधळा व्यक्ती होता म्हणे बरं सकाळी सकाळी तो बहिर दिशेला निघाला होता म्हणे बरं
पण मधामध्ये एक खड्डा आला आणि तो खड्ड्यामध्ये पडला. आजूबाजूला जरा लवकर चालले होते, ते त्याच मूडमध्ये होते. सकाळचे बाकी 2-4 जण फटाफटा फटाफटा आले. त्या व्यक्तीला खड्ड्यातून बाहेर काढलं. अरे कोणी नव्हतं करायला, तो बिचारा आलं गड्ड्यामध्ये पडलं. कोणी नव्हतं करायला, मग त्याला बाहेर काढलं. तिथं एक जण व्यक्ती होता. असं म्हणू नका कोणी नव्हतं म्हणून, मी होतो तिथं. अरे भले माणसं तू होतात, मग तू याला सांगितलं का नाही? तो व्यक्ती म्हणे आपला वसूल आहे, आपला काय नियम आहे, मला विचारलं तर मी सांगणार. त्यांनी मला विचारलं का? आता जे उचलणारे सावरणारे व्यक्ती होते ते हुशार होते. ते म्हणे बरोबर आहे तुझं, त्यांनी तुला विचारलं नाही. बरं, त्यांनी तुला विचारलं नाही याचं कारण माहिती आहे ना, तू आंधळ आहे. हो. आणि काय हो? अरे ते आंधळ आहे ना. म्हणजे हो. मग जो आंधळ आहे तर तू तुला कसं दिसन? आणि जर तू त्याला दिसलाच असता त्याने तुला विचारलं नसतं, कारण त्याला गड्डा दिसला असता. म्हणजे याचा अर्थ आहे की माऊली सांगताय की आंधळा अंधकुपी पडता मग देखून लावी सतकथा. आंधळा व्यक्ती जर का गटात पडला, तुम्हाला आम्हाला देखून म्हणजे ज्यांना डोळे आहेत त्यांनी काय केलं, त्याला सावरायला पाहिजे आणि करायला पाहिजे. मग भगवंत म्हणे बरोबर आहे ही गोष्ट. मग काय बरोबर आहे म्हणतो देवा? उद्धवजी म्हणतात काय बरोबर आहे? इकडं म्हणतो उदरविनीकरण, इकडं म्हणतो बरोबर आहे. अरे बाबा, मी याच्यासाठी म्हणतो तुम्हाला उद्धार करायचं, कारण हे सगळं जग काय ज्ञानांत आहे. डोळे असून आंधळ आहे, यांना कळू नाही राहिलं आपला जन्म कशासाठी आला आणि आपल्याला काय करायचंय. मग यांचं तुम्हाला कर्तव्य आहे, यांचं तुम्हाला काय करावं लागणार आहे? उद्धार करावा लागणार आहे. म्हणजे यांना नाही कळलं तरी सांगावं लागणार आहे. बरोबर आहे. हे झाला एक प्रसंग एकनाथी भागवत मधला. आता दुसरा प्रसंग सांगतो तुळशीदासांचा रामायण मधला. विठ्ठल विठ्ठल. तुळशीदासजी म्हणतात रामायणामध्ये की विश्वामित्र, भैया लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्रजी सीता स्वयंवरासाठी चालले असताना मधामध्ये एक दगड लागला, एक शिळा लागला. त्या शिळेला विश्वामित्रांनी सांगितलं की रामचंद्रजी तुम्ही काय करा, हिला काय करा, पाय लावा. रामचंद्रजी म्हणे नाही, मी तिला का पाय लावू? म्हणजे तिला उद्धार करा त्या दगडाचं शिळायचं. का बरं? ती काही सेवा करते का? माझी सेवा करते का? साधू संतांची करते का? प्रथम भगते संतन कर माझी भक्ती करते कधी नाही, साधू संत सेवा करते नाही, मग मी कसं जातो त्याच्याकडं? मग विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं बरोबर आहे. आता मला सांगा, रामचंद्रजी म्हणे एखादा दानशूर व्यक्ती आहे आणि एखादा पांगळा आहे, याचक पांगळा आहे. अबो पंढरपूरला पाहतो ना, 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले करा. हे आपण बघत बघतो. हो, पण तो जरा याचक, तो भिक्षुक जरा तो पायाने अपंग असेल, पांगळा असेल, तर मग दानशूर व्यक्ती काय केलं पाहिजे? रामचंद्र भगवान म्हणे की नाही, त्या दानशूर व्यक्ती त्याच्याजवळ जाऊन काय केलं पाहिजे? दान द्यायला पाहिजे. त्याला जे काय पैसे द्यायचे, 2 पैसे द्यायचे आणि दान करायचं. कारण तो भिक्षुक जो आहे तो काय आहे? अपंग आहे, पांगळा आहे, त्याला त्याच्याकडे येता येत नाही. म्हणे हो बरोबर पटलं म्हणे. आणि काय पटलं म्हणे रामा तुम्हाला? मग हे दगड काय पांगळ आहे, त्याला काय पायही आहे का नाही? त्याला तुमच्याकडे येता येईल का? नाही. मग आता काय करायला लागेल? नाही म्हणे बरोबर पटलं म्हणे. मग भगवान रामचंद्रांनी काय केलं? पाय लावला. नारे सुहाय आनन काठी कठीण छुवत शिला भय नारी सुहाय. पायाचा स्पर्श होता त्या शिलेची, शिलेतून एक बाई निघली, ती अहिल्यावती. विठ्ठल आता हे शास्त्र काय सांगतं की योग्य ठिकाणी आपण काय करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, तर त्याचा अर्थ येणार. मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं तर हे चुकलं का? त्यांना अधिकार आहे का?
जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संतांना त्यांचा अधिकार फार मोठा आहे. म्हणजे ते काय करतात, आधी करतात आणि नंतर आपल्या समाजाला सांगतात. बरोबर एक नाही. बर, एक बाई आपल्या मुलाला घेऊन नाथ महाराजांकडे गेली. बाबा म्हणे हा मुलगा फार गुळ खातोय, म्हणजे तुम्ही काहीतरी सांगायला उपदेश करा. त्याच्यावर प्रभाव होण्यासाठी नाथ महाराजांनी गुळ नावाची वस्तू आपल्या आयुष्यातून वर्ज्य केली. काय केली? वर्ज्य केली. मग त्यांचा अधिकार तिला प्राप्त झाला. आधी करावं आणि सांगावं. आता सरकारने बरेच लोक नियुक्त केले असते, दारूबंदी करा, हे ते करा, पण ऐकणाऱ्या बोलते चतुर्थी म्हणते बाबा ठीक आहे, आम्हाला सांगण्याच्या आधी तुमच्या आधी उतरतो, नंतर आम्हाला सांगा. बापाने सांगा मुलाला की धूम्रपान करणं चुकीचं आहे बरं का, बिड्या पिऊ नये, हे करू नये, ते करू नये. मुलगा म्हणतो बाबा बिडी पेदा पेदा ती बिडी त्या तुमच्या दोऱ्याला लागत आली तरी तुम्ही सोडित नाही. बोटाला काळे चट्टा पडला, लागू लागू नेहमी, एकदाच नाही नेहमी लागू लागू. आणि मग सांगा अधिकार अशाने प्राप्त होणार का? नाही प्राप्त होणार. पण साधू संतांच्या बाबतीमध्ये काय आहे, जे आधी करतात आणि समाजाला सांगतात विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरायाच्या बाबतीमध्ये तसं म्हणावं लागेल की डबल अधिकार. तुका म्हणे माझा धाडीले निरोपा, धाडीले निरोपा, मार्ग हा तो पासून रूपा, मार्ग हा तो पासून रूपा, तुका म्हणे निरोपा, धाडीले निरोपा, मार्ग हा तो पासून रूपा, मार्ग हा तो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा मला अधिकार आहे, मला स्वतःहून पाठवलेला आहे. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळू येते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला अधिकार दिलेला आहे. म्हणूनच किती मोठा अधिकार आहे जगद्गुरु तुकोबरायचा. नेहमीच्या आरतीचं उदाहरण सांगू. तुकिता तुलने से परमात्मा पंढरीच परमात्मा, एका पाड्यामध्ये दुसऱ्या पाड्याने जगद्गुरु तुकोबराय आणि तुलनेला मोठं पण. म्हणजे ज्यांची तुलना देवासोबत होती तर त्यांचा अधिकार काय असं ना. आपली तुलना तुमचं कीर्तन त्याच्या बरोबर नव्हतं, तुमचं गायन त्याच्यापेक्षा भारी नव्हतं, ही आपली तुलना कम्पॅरिझन. त्यांची तुलना ब्रह्मांडात नायकासोबत आहे. हा, मग त्यांचा अधिकार का कमी असणार आहे का? त्यांचा अधिकार हा थोर आहे. काय आहे त्यांचा अधिकार? मोठा अधिकार आहे. मग अधिकार आहे, लोकांना पटलं हो तुकोबराय तुमचा अधिकार आहे, पटलंय. मग आता पटपट पटपट सांगा काय सांगतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतो, जे सांगतात ते अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हासी भजारे
जगद्गुरु तुकोबारायला लोकांनी विचारलं, सांगा बरं पटपट, आता आम्हाला पटलं तुमचा अधिकार मोठा आहे. जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, काहीच नाही सांगत, मला फक्त एवढं सांगायचं, भाजारे कटाळा आला का तुम्हाला, निघून जाऊ मी भाजारे विठ्ठला. हा, एवढं सोपं आहे. बर, भाजारे विठ्ठला ठीक आहे. पण लोकांनी विचारलं की भाजारे विठ्ठला, पण हे आमच्या हिताचं आहे का, आमचं त्याच्यामध्ये कल्याण आहे का, वेदर वी विल रिमेन इन प्रॉफिट ऑर लॉस, आम्हाला फायदा होईल का नुकसान होईल, तुमच्या स्ट्रॅटजीनं चाललो होतं. विठ्ठल हो, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐक रे जना तुझ्या लोहिताच्या खुणा, पंढरीचा तुझ्या सोयीचा खुणा, हे तुझ्या फायद्याची गोष्ट आहे. आणि नव्हे आम्ही जे इथं आलेलो का टाइमपास करण्यासाठी थोडी चाललंय, एका दोरीची विषय करतो तो आमच्याकडे. आमच्या पुढे एकच आहे की तळमळ आमची आहे की तुमचं कल्याण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, तुमचं कल्याण झालं पाहिजे. कारण काय असतं, भगवंतापासून तयार झाली माया आहे, पण मायेने आपलं काय केलं, ग्रास केला आहे. सांभाळी आपली ही माया. हो, पण तिनं एवढं ग्रास केलं आहे. त्या दिवशी महाराजांनी सांगितलं की पाण्यापासून शेवा तयार, तुम्ही सांगितलं पाण्यापासून शेवा तयार होतं आणि पाण्यानेच ते काय होतं, पाण्यालाच ते काय करतं, कव्हर करून झाकून टाकतं. तसं भगवंतापासून तयार झाली माया ती आपलं काय करते, भगवंत आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही असं ते स्वरूप आपल्या अंगामध्ये आणतं. म्हणून आपल्याला या विचित्र गोष्टी वाटतात. खरंच आपल्या फायद्याचं आहे का, आणि खरंच यांनी जे सांगितलेलं आहे की आपल्याला जमू शकतं का. जगद्गुरु तुकोबाराय डोक्यावर देव घेऊ म्हणे की देव घ्या कोणी देव. लोकांनी उत्तर दिलं, देव न लगे. हा, आम्हाला देव लागत नाही. हो, इतकं तळमळीनं सांगितलं. तळमळ असेल की यांचं कल्याण झालंच पाहिजे. हा, कारण त्यांना माहीत आहे एकदा का हा झटका हुकला मग काय आहे, विसरली तया सांगतात की तुम्ही देवाला भजा हे तुमच्या फायद्याचं आहे. कारण कसं असं की 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला मात्र परत एकदा फिरावं लागेल. मग कोण तुम्ही, कोण मी, कोण कुठे आपली भेट होईल मात्र सांगता येणार नाही. बडी म्हणजे मोठ्या प्रयत्नाने आपलं काम मिळालेलं आहे. हेच नाही, आधी पण वेगवेगळ्या संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कबीरदासांनी सुद्धा सांगितलेलं आहे. काय म्हणतात कबीरदासा, तुझे अल्लाह ने पैदा किया है, उन पल को तू भुलाया है, नाम नहीं जाने सेवा नहीं जाने, मुफ्त जन्म गवाया गवाया गवाया, राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार करे. आधी करून सर्व संतांनी सांगितलेले की देवाला भजा. एकनाथ महाराज वासुदेव प्रकरणामध्ये सुद्धा सांगतात, कर जोडून विनवित तुम्हारे, कर जोडून विनवित तुम्हारे,
तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव आधी करून सर्व संतांनी सांगितलेलं काय सांगितलेलं आहे तुम्ही वासुदेव वासुदेव एवढा सोपा आहे कारण त्यांना माहिती आहे शेवट एकच आहे की जर हा चटका हुकला तुमचा आमचा नरदेहाचा चटका हुकला तर मात्र फार अवघड आहे. याच्यावर आता मी परत जाणार नाही बोलण्याच्या बाबतीमध्ये. हे मी तुम्हाला इथपर्यंत पटवून सांगितलेलं आहे की जर हा झटका आपलं याचा हुकलेला आहे शरीराचा देहाचा जर का हुकला तर मात्र आपल्याला काय करावं लागणार आहे फार मोठ्या अधोगतीला जावं लागणार आहे. हे जरी नाही काल, हे जरी नाही हे जर नाही कळलं आपण शेवटी परत एकदा कळूनच घेणार याला सोडणार याला असं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आधी करून सर्व सांगतात राम भजो तुम राम भजो. नाहीतर काय होणार तुका म्हणे आंधळी ते संसारी जीही नाही हरी ओळखीला. इथंच आहे हरी तरी सुद्धा ओळखला नाही आला आहे का नाही. सर्व गटी राम देहादेही एक सर्व गटी राम देहादेही आपल्या हृदयामध्ये देव आहे पण आपलं काय झाली झापड पडली अशी झापड नाही डोळ्यात पडदा आलेला आहे. आणि याच्यामध्ये काय करतात साधू संत हा पडदा बाजूला काढतात. सांगतोय हे म्हणजे पडदा काढणं आहे. कृष्णांजन एक वेळा डोळा घाले ती सांगून आपल्या डोळ्यावरची पडदा बाजूला काढतात. असा याचा भावार्थ आहे. जगद्गुरु तुकोबराय आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतात. मग लोक फार विचार करतात की हो
तुम्ही आम्हाला जे सांगू राहिले ते काय आहे, आमच्या फायद्याचं आहे. बरं मग एक केलं जमन का, माझी मोठी मुलगी लग्नाला, एकदा बेबीचं लग्न झालं ना मग तुम्ही काय म्हणा, चातुर्मास म्हणा, हिमालयामध्ये जायचं सांगा, हा नर्मदा परिक्रमा म्हणा, हा 2 धाम म्हणा, 4 धाम म्हणा, बस तुम्ही आणि मी चातुर्मास सुद्धा म्हणू नका. मग जगद्गुरु तुकोबराय किंवा आधी करून सर्व सांगतात बाबा हे मात्र चुकीचं आहे. काय भजे भजे तू सारंग धरा, भजे भजे म्हणजे उठाउठी करा, हा ताबडतोब करा नाही. याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. करिता भरवरी दुरावसी दूरी, करिता भरवरी दुरावसी करिता भरवरी दुरावसी दूरी, करिता भरवरी दुरावसी दूरी, करिता भरवरी दुरावसी दूरी, करिता भरवरी दुरावसी दूरी, भावती दूरी वाहवती, करिता भरवरी दुरावसी दूरी, करिता भरवरी दुरावसी दूरी, करिता भरवरी दुरावसी दूरी, करिता भरवरी जगद्गुरु तुकोबराय सांगतात 2ऱ्या चरणाच्या माध्यमातून की आपला जो विषय असतो की आज करू मग करू, बरोबर आहे की नाही, हा. पण यामुळे काय होतं की आपल्या अंगातली जी ऊर्जा असते तो उद्देश असतो की आपल्याला कळलंय आता की आपला जन्म कशासाठी प्राप्त झालेला आहे, मग आपल्याला सेवा करायची. पण ह्या गोष्टीमुळं आपली अंगाची ती ऊर्जा कमी होते. हो, अगोदर माझ्याही वैयक्तिक जीवनात जर का तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, मी पण त्याच्यातच आहे. 42 वर्ष लागले. मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानदेवा निवृत्तीसे. मला सुद्धा माझा स्वतः काळाला 42 वर्ष लागले. हा, पण ज्यावेळेस त्या मात्र मग तर बस मागं पाहिलंच नाही. हा, तसं मग आपण सर्व आता जे घरी राहिले किंवा काही कामानिमित्त आले ते सगळेच नास्तिक आपण असं म्हणत नाही. ते बिचार कामधंदे करून येतात, म्हणून ते आले नाही, म्हणून आपण त्यांना नाव नाही ठेवायचं. पण आपण जे मंडपामध्ये जे सर्वजण आले, प्रत्येकाने जर आपण आपला विचार केला की खरोखर आपलं किती लेवलपर्यंत हा परमार्थ गेलेला आहे, आपण खऱ्याने परमार्थ करतो का खोट्याने करतोय, आपण मायेकडे पाहून परमार्थ करतो का परमार्थाकडे पाहून मायाचा विचार करतोय, संसारात राहून परमार्थ करतोय का परमार्थात राहून संसार करतोय, हे जितकं जास्तीत जास्त आपण काय केलं, आपण त्याला चेक करत गेलो ना, त्यावेळेस मात्र ज्याचा त्याचा उद्धार लवकर लवकर किंवा होणार, त्याचं पुण्य वाढायला मदत होणार. विठ्ठल विठ्ठल. आपण पैशाकडं नजर असते, पैशाकडे पाहिलं लक्ष्मी कोणाची पत्नी आहे, कोण रंगाची, आणि आपण जर दुसऱ्याच्या लक्ष्मीवर डोळा ठेवला ते बोका अडकाने हाणणार नाही का आपल्याला. आपण त्या बुवाचे चरण धरायला पाहिजे, तेव्हा इकडून काहीतरी माणूस मोकळा होतो, हे की नाही. पण आपलं नेमकं उलट आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. छोटंसं उदाहरण देतो, म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयच आहे, त्यामुळे आपल्या ध्यानात येणार की आपल्याला काय करायला पाहिजे. करिता बरोबरी दुरावसे दूरी. रावणासारख्याचं ज्याचं आयुष्य 4 अब्ज 33 कोटी 20 लाख आणि 36,000, मी सांगते शास्त्र सांगते, मला परत विचारू नका आता, मी आकडे विसरून जाईल. विठ्ठल रावणाचं एवढं आयुष्य असताना सुद्धा त्याचा संसार पूर्णत्वास गेला नाही. मग तुमचा आमचा तर निश्चित त्या मनाने कमी आहे, बरोबर आहे.
पण तरी सुद्धा आपण मन लावून संसार करतो. करा ना, काय हरकत नाही. मी तर म्हणतो संसार करावा नेटका, नसावं कुठं फाटका. हरकत नाही, मन लावून करा. पण आपला जन्म हा फक्त संसारासाठी आहे हे मात्र आपण ध्यानातून काढलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त वेळ आपण परमात्म्याला सुद्धा परमार्थ करण्यासाठी सुद्धा दिला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि मला असं वेगवेगळे उदाहरण देऊन सांगून तुम्हाला वेळ नाही याचं की संसारामध्ये आपण काय करतो. सायाशी करीशी प्रपंच दिनीशी हरशी न बसी कवन्या गुन्ह्या. हो, सायाशी करतो, रात्रंदिवस करतो, डोळे चोळून संसार करतो आपण. तुम्ही काय मी काय. आपण त्याच्यातून PhD घेऊन आलेलो आहोत, सांगायची गरज नाही. आणि मला काही वेगळे उदाहरण देऊन तुमचा हा महत्त्वाचा कीर्तनाचा वेळ वाया घालायचा नाही. मला हेच सांगायचं आहे की जगद्गुरु तुकोबाराला लोकांनी जे विचारलं की आमचं हे काम बाकी आहे, ते काम बाकी, आता करू, नंतर करू. लेख घरी आली, डिलिव्हरी झाली, अमुक झालं, तमुक झालं, नातू झाला, नाच झाली, आता ते कोण पाहणार. आपण नसल्यावर बी त्यांचं होणार आहे. आपल्या असं का ध्यानात येत नाहीये की आपणच हे काम करणारे किंवा ही जिम्मेदारी आपल्यावरच आहे. यापूर्वी असं जाणणारे कोणी होऊन नाही गेले का. आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, बाप मरला गेला. आज मेला पंजा मेला, बाप मरला गेला. आज मेला पंजा मेला, बाप मरला गेला. त्यांच्या पाठी मागे आपल्या पाठी मागे नाही. जाणून बुजून आपण येडेपणा करू राहिलो. मला ठासून सांगायचं तुम्हाला. हो, आपली तरी काही नाही एवढी त्यांची हैसियत होऊन गेली, तरी सुद्धा आपण काय शिकू राहिलो. दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा हे सांगतात की करिता बरोबरी दुरावशी तेवढाच तूर झाला. बहुत जण गेले, नाही आले मागवता, त्याचं तू एक असेल. बरेच जण डुबले, फुगून बी वर नाही आली, त्याच्यातच तू एक असेल. मी पण त्याच्यातच एक असणार. असं नका म्हणून मी तुमच्यावरच म्हणतो विठ्ठल हा. ही पडदी जी डोळ्यावरची आहे ही आपल्याला साधू संतांच्या संगतीने येणार. आणि काय आहे, साधू संतांनी जे सांगितलेलं आहे ते मात्र आपल्याला पालन करणं गरजेचं आहे. अन्यथा आपला काय होणार आहे, जन्म हा वायाला जाणार आहे. मग लोकांनी जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबराय हे आमच्या हिताचं आहे, आम्हाला करण्याजोगं सुद्धा आहे, बर सोपंही आहे, मग अजून याच्यासाठी काय करावं लागेल हो. अभंगाचं तिसरं चरण. काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, काही न लगे
पाचच मिनिटांमध्ये शेवटच्या चरणाचा अर्थ सांगतो. आपण सर्वांनी एकदा वर हात करून विठोबा रखमाई म्हणूया. फक्त पुरुष मंडळीत हात वर करायचे, माता माऊलीने हात खाली करायचे, पण मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, हाताने जोरदार टाळे म्हणायचे. विठोबा तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, काहीच लागत नाही, काही न लागे, एक भावाची कारण. काहीच नाही हो, नुसतं शुद्ध भाव पाहिजे तुमचा. शुद्ध भाव दे गोनिया लागा. हो, कधी कधी हशीमध्ये करत होते, तसं आमचं नेहमीच होतं. आणि एकनाथ महाराजांनी सुद्धा वासुदेव प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे मुंडन करू नका, दंडन करू. विठ्ठल विठ्ठल. काहीच लागेल, फक्त शुद्ध भाव पाहिजे. काय पाहिजे? शुद्ध भाव पाहिजे. एक सुंदर दृष्टांत सांगतो. म्हणजे असं रामायणातील कथा आहे. विश्वामित्र ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भायाला घेऊन मगाशी आपण शिराचा उद्धार केला, त्यातून कोण निघाली? अहिल्यादेवी निघाली. तसेच पुढे गेले. आता लग्नामध्ये प्रभू रामचंद्रांनी धनुष्य उचललं. आता स्वयंवर झालं आणि स्वयंवर पूर्ण झाल्यानंतर सीता माता पुष्पमाला घेऊन आली आणि गळ्यात आता घालायची. आदा सावध परत नाही म्हणणार. काय आहे? पण प्रभू रामचंद्राने माळ घातली सीता मातेच्या गळ्यामध्ये. पण सीता माताची उंची कमी होती. सीता माता ज्यावेळेस माळ गळ्यात घालायला गेली, आणि आधीच आपली प्रथा आहे, 9 ते आधी 8.5 फुटाचं, त्याच्यावर 3.5 फुटाचा पाट असतो. नवरी 2.5 फुटाची. मेळच लोक पटकन लागत नाही.
या प्रयत्न करतात, ॲप्लिकेशनवर ॲप्लिकेशन तिकडून रिजेक्टच व्हायला लागला फॉर्म. मग काय करावं? मग वसिष्ठ ऋषींनी आणि विश्वामित्रांनीही त्यांना सांगितलं काय, माफ करा, ब्राह्मण बुवांनी त्यांना सांगितलं की रामप्रभू काय करा, थोडंसं तुमचं काय करा, खाली करा जरा. रामचंद्र म्हणजे ब्राह्मण बुवा काका कुठंही वाकं सांगा, सासरवाडीत वाकणार नाही. मग आता आले का टेन्शन, फुल माहोल तयार झाला, एकदम टेन्स माहोल तयार झाला, वातावरण एकदम. आता काय होणार, सीतामाता खचित झाल्या, लज्जित होऊन बसल्या, बरोबर एक नाही. वन साईड प्रोग्राम झाला, हाफ रिमेनिंग पार्ट राहिला होता. आता करायचं काय? मग ही ओळखली गोष्ट लक्ष्मण भैया. लक्ष्मण भैया म्हणे माझा भाऊ कसा आहे, स्वाभिमानी आहे, तो असा वागणार नाही. मग लक्ष्मण भाईने चटकन एक काम काय केलं, पटकन गेले आणि प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं टेकलं. मग मात्र त्यांना उठवण्यासाठी काय करावं लागलं, प्रभू रामचंद्रांचं मला सांगायची गरज नाही. त्यांना उठवण्यासाठी यांना खाली वाका लागलं. तेवढ्याच वेळेत लक्ष्मण भैया म्हणले, वहिनी साहेब हीच वेळ आहे, कार्यक्रम ओके करा. लगेच त्यांनी हार प्रभू रामचंद्रांच्या गळ्यात घातला आणि विवाह संपन्न झाला. तुम्हीही बुंदी खाऊन जावे. विठ्ठल सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, आता म्हणे लोक म्हणे आता कसं वाटलं म्हणे, आता वाचलं ना पण कुठे, भावापुढे. भाव म्हणजे लक्ष्मण नाही, जो भाव आहे. जेव्हा कारणे भाव तस्मात, जेव्हा करणे भाव तस्मात, हो, की काहीच लागत नाही, नुसता भाव. बरोबर. इथपर्यंत मी आपल्या समोर अभंगाचा माझ्या मतितार्थप्रमाणे वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक 5 मिनिटामध्ये एक आता पिंगळा घ्यायचं सांगितलं होतं, म्हणून एक 5 मिनिटात पिंगळा घेऊ आणि कार्यक्रमाला आपण इथं पूर्णविराम देऊया. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, सांगतो तुम्हाशी भाजार विठ्ठला, नाही जर बसला तुमचा जन्म वायाला जाणार. आणि बाकीचे कुठाने करतात तर अजूनच दूर दूर जाणार. आणि सोपा मंत्र सांगितलाय, नामस्मरण सोपा मंत्र आहे तुम्हाला, काही अवघड नाहीये. तर मग काय करावं लागणार, हे जरा नाही काळ दुसरं हे जरा नाही काळ, हे नाही काळ दुसरं हे नाही हळवा
एक ताळी पिंगळा बाबा घ्या खाली घ्या आता. सांगायचं तात्पर्य काय की आपण मुक्त छंदाने भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला काही पाठांतर होईल, आवाज आपला चांगला असेल, हा गौण भाग झाला. हे देवाने काही प्रत्येकामध्ये हे गुण दिलेले असतात, तुरंकच व्यक्तीमध्ये हे असतात. म्हणून बाकीच्यांनी त्या भक्तिभाव करावा नाही का. मी तर नेहमी त्याला सांगत असतो, नाही तया विनय भुकेला विठ्ठल येईल जायचा बोला रामकृष्ण. जसं येईल तसं काय, बरोबर. मला हे सांगायचं आहे याच्या माध्यमातून. आजच्या अभंग जो सेवेकरता निवडलेला आहे, झालं माझी सेवा संपली. आता 2 मिनिटात आपण सर्वांना सोडतो. आणि फक्त एक थोडंसं सांगायचं आहे मला. आता इथं जे आपण सर्वजण येतो ते जी दानपेटी लावली, याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण दान करावे इथल्या भक्त मंडळींना किंवा बाहेरून येणाऱ्यांनी, जेणेकरून हा कार्यक्रमाला अजून रूपरेषा वाढत जाईल आणि आपल्याही काही पुण्यपत्रामध्ये पडेल. हस्तस्य दानम भूषणम. हाताचं दान काय आहे? भूषण आहे. म्हणजे दान करणं हे हाताचं काय आहे? भूषणम आहे, भूषण आहे. पण प्रत्येकाने काही ना काहीतरी दान करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून इवले स्वरूप हे 4 वर्षापूर्वी लावले ते 4 वर्ष झाला. ते किती वर्ष झालं? यंदाचं हे 4थं वर्ष आहे. हो, यंदाचे 4थं वर्ष आहे. भव्य स्वरूप येत आहे. आज आम्ही आहोत तिकडे, याच्यामध्ये आम्ही नसणार, दुसरे कोणी असणार. हे चालतच राहणार आहे. हे नामस्मरण यज्ञ हा काय चालतच राहणार आहे. आमचं भाग्य आहे की आज आम्ही तुमच्या समोर आहोत आणि सेवा करण्याचा योग आला मला. हां, बाकी काहीच नाही आहे. इथं आलो, इथं उभं राहिलो म्हणजे आम्ही फार ज्ञानी झालो, फार तत्वज्ञानी झालो आणि बस लगे वरच्या लेवलला गेलो, तसं काही नसतं. हा थोडंसं शिल्लक देवाने दिलेला गुण आहे, अदरवाईज नथिंग. बाकी विशेष काही याचा प्रभाव नसतो याच्यामध्ये. हेच मला याच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं. आणि आपल्या इथं कीर्तनाला आल्यामध्ये बरेच जण उच्च शिक्षित आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं एक मला सांगायचं. आता ज्यांना इंग्रजी कधी त्यांच्यासाठी, बाकीच्यांच्यासाठी तर आता झालंच आपलं. आता मला हे सांगायचं आहे की आय हॅव वेअर द मास्क इन द इयर at the end of the corona during the time of 2022. Before that my life was completely confused, complicated and going in a very bad way. That time I was a drinker. Not a single brand I have left. It's a real fact. But as soon as I have entered in this line, I am completely getting satisfaction. And I am requesting to all of you, you people have also do the professionally devotee of any one God. आपलं ते का देव करून घ्यावा. Might be Mahadev, might be Lord Krishna, anyone. As per your choice. As per your choice. We have plenty of gods here. Don't worry. आणि सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा चिराई हो. एवढं बोलून मी माझ्या वाणीला इथे पूर्ण विराम देतोय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली